नमस्कार मैत्रिणींनो. तर आता एकादशी आली आहे, परवाच एकादशी आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खूप सोपी आहे आणि खूप हेल्दी आहे. तर इथे मी अर्धा किलो रताळी घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली. आणि याला खूपच माती असते, त्यामुळे रताळी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ही छान आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे मी कट करून घेतली अशी गोल आकारामध्ये, एकदम पातळ, जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला याचे काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्येच ठेवायचं आहे. तोपर्यंत मी गूळ बारीक करत होते. तर गूळ बारीक करत तोपर्यंत पाण्यामध्येच ठेवायची, नाहीतर ही रताळी काळी पडतात. तर इथे बघू शकता खूप जास्त, अर्धा किलो म्हणजे खूप जास्त झाल्यात आता ही. तर 4 माणसं खाऊ शकतात आणि खूप हेल्दी आहे. तर इथे मी आता गरम व्हायला भांडं ठेवलं आहे. आता त्यामध्ये मी तूप घालून, आणि ह्याच्यामध्ये जास्त काही आपल्याला टाकायची काही गरज पण नाही पडत. खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते किंवा हा पदार्थ होऊन जातो. तर तूप घालून घेतले आणि मला काही छोट्या चमच्याने एका हाताने घालता नाही आलं तूप, मी परत वरून ॲड करणार आहे. तर इथे मी आता सगळे रताळेचे जे काप केलेले आहेत ते घालून घेतलेत. त्यानंतर गूळ किसून घेतला आहे आणि गुळामध्ये पण खडे पाहिलेत, खूप छोटे छोटे खडे असतात, दिसून पण येत नाहीत आणि मग ते खाताना कचकच लागतात. तर व्यवस्थित बघून घालायचं आहे आपल्याला गूळ. त्यानंतर हे छान मिक्स करून, इथे बघू शकता मी परत वरून तूप ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. इथे मी आता झाकण ठेवलं आहे आणि आता याला 5-5 मिनिटांनी उघडून हलवून परत मिक्स करून असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तरी ते रेडी झाले आहेत. फक्त 10-12 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार झाली आहे. तर नक्की ट्राय करा ह्या एकादशीला. त्यानंतर आता मला कुठे जायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी. तर आता मी चाललो आहे बाहेर. तर काय घेण्यासाठी चाललो आहे, तर घरातलंच शॉपिंग आहे, ग्रोसरी वगैरे किंवा किराणा थोडाफार. तर त्या अगोदर मुलांना भूक लागली होती, त्यामुळे आम्ही इथे आलो आहे आता पिझ्झा खाण्यासाठी. तर आता इथे पिझ्झा ऑर्डर केला आहे. तर शॉपिंगला निघालो होतो, शॉपिंग राहिली बाजूला, अगोदर पेटपूजा. तर आता इथे आमचा पिझ्झा आला आहे आणि 2 मागवले होते. खूप छान होता टेस्टला. आणि त्यानंतर आता आम्ही आलो इथे जुडिओ, स्टार बाजार दोन्ही आहे. तर खाली स्टार बाजार आहे आणि वरती जुडिओ आहे, कपडे वगैरे वरती, आणि खाली किराण्याचं ग्रोसरी असं आहे मॉल. तर आता आमचं सामान पण घेऊन झालं, मी काय आतमध्ये शूटिंग केलं नाही. तर एवढं सारं सामान आता घेतलं आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. तर छोटासा ब्लॉग आहे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.